तर आज आहे ना मला त्या तुरीचं तिखट वरण करायचं होतं. तर ते अगोदर डाळ आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्याच्यात आहे ना कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची टाकले. त्यानंतर हळद, मीठ टाकलं, थोडंसं तेल टाकलं होतं आणि डाळ पण शिजून घेतली. त्यानंतर इथं कढाई घेतली, कढाईत तेल टाकलं, जिरं मोहरी टाकलं आणि थोडंसं कढीपत्ता होतं ते त्याच्यात टाकून घेतलं आणि हळद आणि तिखट परत त्याच्यात टाकलं होतं फोडणी देताना. त्यानंतर डाळला लगेच फोडणी वगैरे दिली होती मी. तर इथं मला डाळ जास्त थोडी अशी घट्ट वाटत जाते. त्यानंतर थोडंसं त्याच्यात पाणी वगैरे टाकलं आणि झालं तर थोडंसं मीठ टाकायचं, ते पण त्याच्यात टाकून घेतलं. तर चला मला तर डाळ पण झाली, तर लगेच त्या पोळ्या करायची तयारी चालू होती माझी. तर लगेच इथं कढईवर म्हणलं पटकन तर पोळ्या करत बसले होते. तर संध्याकाळी पाहिलं ना, जर व्हिडिओ शूट करायचा म्हणलं तर खूप जास्त अंधार येत असं व्हिडिओमध्ये. वरून असं छोटं घ्यायचं ना, तर मोबाईल कुठं ठेवा, व्हिडिओ कसं शूट करते खूप जास्त ॲडजस्ट करायला लागते. तर चला असू द्या म्हणलं, काय नाही आपलं व्हिडिओ शूट करायचं तर काय थोडंफार आपल्याला ॲडजस्ट करणंच लागेल ना. तर लगेच इथं संध्याकाळी आशू आले तर इथं जेवायला बसलो होतो. तर आशूला काहीतरी असं घेऊन जेवण करावं लागते मला. तर इथं जेवण वगैरे केलं होतं. त्यानंतर असं आहे ना, आता प्रत्येक असं म्हणजे जे सापडलं ते आता काय पण असं जायचं उभं राहायचा प्रयत्न करते. तर तिचं काहीतरी असं चाललं होतं संध्याकाळी. त्यानंतर मला सकाळसाठी पण भाजी निवडायची होती. तर इथे ना आता अंदुकोणाची भाजी आणली होती तीच निवडत बसले होते. तर चला मग व्हिडिओ इथं सेंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, विसरू नका. उद्याच्या व्हिडिओ सगळ्याला बाय.